सुविधासाठी हे राबवलं पाहिजे. ज्याची केंद्रात सत्ता आहे, ज्याची राज्यात सत्ता आहे, तिची पण कोल्हापुरात सत्ता यायला पाहिजे, तरच हा विकास कुठंतरी पुढे जाईल. कसं आहे म्हणजे ग्रामीण भागाला सगळ्या सुविधा आणि सगळं पाहिजे ते महापालिकेकडे पाहिजे. केमटी पाहिजे, सगळं पाहिजे, पण तोटा जो होतोय कोल्हापूर सुधारलं की आपण सुधारलं. तेच नगरसेवक तेच हे काय हे नाही ना. ते कोल्हापूर कसं असावं हेच मान्य आमची जास्त असते. ह्या पद्धतीने असावं. आज ना उद्या आमचं कोल्हापूर आमचं म्हणजे सगळ्यात टॉपवर असणार महाराष्ट्रात. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकाची निवडणूक. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. यामधून त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, येणाऱ्या नगरसेवकांना त्यांच्या अपेक्षा काय आहेत हेच जाण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. आणि मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 6 मधील डांगे गल्ली परिसरामध्ये. डांगे गल्ली परिसरामध्ये बघायला गेलं तर हे जुना बुधवार पेठेतील एक महत्त्वाचा परिसर मानला जातोय. या ठिकाणी अनेक मातब्बर नेते या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि याच परिसरातील नागरिकांशी मी आता संवाद साधणार आहे. दादा, काय सांगाल, महानगरपालिका निवडणूक सुरू झालेली आहे. महानगरपालिकेचा जो 5 वर्षाचा कारभार सुरू होता, त्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का? नगरसेवकच हवा? नगरसेवकच पाहिजे, त्याशिवाय कारभार तसा सुधरू शकत नाहीये. कारण त्यांना काही बंधनं असतात, म्हणजे ठराविक लिमिटेशन असतं. पण नगरसेवक तसं नाही. फंड गोळा करू शकतात, इतर भागातली कामं नांबरेकरण असून दे किंवा गटरीचा व्यवस्था असून दे किंवा आरोग्यदायक असून, सगळ्यात महत्त्वाचे आरोग्यदायक आहे. हे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नगरसेवकाच्या मार्फतच जास्त सुधरू शकतात. आणि आयुक्त कसं, आयुक्त प्रशासन ठीक आहे, चांगले आहेत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण ते पोचू शकत नाहीत. जसं नगरसेवक हा सर्वसामान्य म्हणजे घटकांचा म्हणजे असो प्रतिनिधी, तो जिथं जाईल तिथं ते विचारत असतो. जाताना सकाळचं कुठं काय तटलं तर ते फोन करून लोक सांगतात. त्यामुळे नगरसेवक हाच समाधानाचा म्हणजे प्रयोग आहे. काय मित्रा, तुला काय वाटतंय, या मतदारसंघाचा नागरिक म्हणून येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुझ्या काय अपेक्षा? नाही, रस्ते चांगले पाहिजेत. आता रस्त्यांची खूप दुरावस्था आपल्या कोल्हापुरात झालेली आहे. तब्येती धुळीमुळे भरपूर धुळीचं साम्राज्य कोल्हापुरात पसरलेलं आहे. अनेक प्रश्न एक्सपान्शनचे आहेत, त्यामध्ये रस्ते आहे, विकास आहे, IT क्षेत्र कोल्हापुरात यायला पाहिजे. यासाठी नगरसेवक हे पाहिजेत. आणि ज्याची केंद्रात सत्ता आहे, ज्याची राज्यात सत्ता आहे, तिची पण कोल्हापुरात सत्ता यायला पाहिजे, तरच हा विकास कुठंतरी पुढे जाईल. कोल्हापुरात वेगळी सत्ता आणि वर वेगळी सत्ता आली तर कोल्हापूरचा विकास हा तिथंच थांबणार आहे. कोल्हापूरचा विकास परत खुंटणार आहे. आता ज्याची वरची सत्ता आहे त्यांचीच खाली सत्ता पाहिजे. मात्र विरोधक म्हणतात की वरची सत्ता असलेला तो भ्रष्टाचार सगळा भरपूर मोठ्या प्रमाणात चालला. नाही, भ्रष्टाचार काय असं नाही आहे. भ्रष्टाचार त्या उमेदवारावर आणि त्या येणाऱ्या लोकप्रतिनिधीवर अवलंबून असतो. काय करायचं काय नाही, आपण कितपत काही गोष्टी करायच्या. भ्रष्टाचार हा काय शेवटी विरोधकांचा तो मुद्दा आहे, ते मांडणारच. तर या वेळेला भ्रष्टाचार त्या येणाऱ्या उमेदवारावर किंवा नगरसेवकावर अवलंबून आहे, त्या सत्तेवर अवलंबून आहे. तुला काय वाटते, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावी? महायुतीची. का? केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तरच खाली फंड येईल आणि तो फंड नगरसेवकांना वापरता येईल. यासाठीच महायुतीची सत्ता येणं खूप गरजेचं आहे. दादा, तुमचं आजपर्यंत म्हणजे सरकार हे काँग्रेसच होतं. म्हणजे आज पण आपण तो भोगत आलेला आहे. 25-30 वर्ष जी काँग्रेसची सत्ता आहे, त्यातनं आपल्याला काय मिळालं? कोल्हापूर जैसे तेच आहे. आपण हद्दवाढ होऊ शकत नाही. मग हे जबाबदार कोण आहे? तर काँग्रेस सरकार जबाबदार होतं. त्यामुळे आम्हाला आता चेंजेस पाहिजे. युतीचं सरकार आलं पाहिजे आणि युतीचं सरकारच आल्यानंतर सगळं जे आता महाराष्ट्रात जे चेंजेस होलेले, भारतात जे सुधारणा होत आहे, तसं कोल्हापूरचं नावलौकिक परत एकदा होऊन दे, गेलेलं नाव एकदा माहितीनं आणावं अशी आमची अपेक्षा आहे. हद्दवाढीच्या प्रश्नावर तुम्ही ज्या प्रमाणात हात गाठला, हद्दवाढीला कोल्हापूरमध्येच कोल्हापूर महापालिका चांगल्या सुविधा द्यायला कमी पडते, मग आम्ही कशाला हद्दवाढी तुमच्या शहरात यायचं? हे ग्रामीण भागाचं 25 वर्ष हेच बोलणं आहे. कसं आहे म्हणजे ग्रामीण भागाला सगळ्या सुविधा आणि सगळं पाहिजे ते महापालिकेकडे पाहिजे. केमटी पाहिजे, सगळं पाहिजे, पण तोटा जो होतोय
आता समजा छोटंसं वडिंग गावात जर जायचं म्हणतं, समजा 10 पॅसेंजर असतील तर गाडी तिथे दिवस दिवस जर फिरत असेल, हा तोटा आहे. हा तिने सुद्धा विचार करायला पाहिजे की केवळ माझ्या घराचं सुधारणा झाली पाहिजे असं नाही. पहिल्यांदा जर शहर सुधारलं, गली सुधारली, पेठ सुधारली तर माझं घर सुधारल. ही जी भावना जर जर लोकांच्यात उत्पन्न झाली तरच आपला विकास होणार आहे प्रामुख्यानं. यासाठी ह्या नागरिक म्हणून माझं आहे की आम्ही ह्या गोष्टीला प्रचार सुद्धा करायला तयार आहे सगळ्यांच्यावर, की आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र म्हणजे एकत्र कुटुंब म्हणून जसं कोल्हापूर आपण माझं म्हणतोय तसं माझं म्हणूनच आपण सगळ्या विकासाच्या धोरण केलं पाहिजे. तोट्याचा म्हणजे तुमचा आहे आणि माझं फायद्याचं आहे हे न विचार करता सर्वसामान्य माणसांचा सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की कोल्हापूर सुधारलं की आपण सुधारलं. ही भूमिका सगळ्यांनी मांडली पाहिजे. नक्कीच. मामा, तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. आपण अनेक सत्ता बघितल्या, नगरसेवक बघितले, निवडणुका बघितल्या. काय वाटते, कोल्हापूर बदललंय काय? कोल्हापूर अजिबात बदललेलं नाही. नगरसेवक असा पाहिजे की जिथे काय ते सगळे लक्ष पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, कुठं काय आहे, कुठे काय हे सगळं झालं पाहिजे. रस्ते सुधारणा किंवा इतर पाण्याचं हे टंचाई हे झालं पाहिजे आणि बाकात सगळे लक्ष दिले पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, असा नगरसेवक पाहिजे. बरं, मग महापालिकेवर सत्ता कोणाची यावी? महापालिकेवर सर्वसामान्य हे जी बाहेर वरती सरकार ती बर, त्याने काय फरक पडेल? फरक पडेल की निश्चित पडणार. कारण वर्ण त्यांचा निधी जो मिळतोय ना तो मिळेल. आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या भागाच्या अनुषंगाने? हेच काय आमच्या अपेक्षा काय, गटरी चांगली व्यवस्थित होणे, रस्ते हे होणे, लाईट वगैरे जे लक्ष देणे, ह्याच सुविधा झाल्या पाहिजेत. रस्ते गटर झाले म्हणजे विकास झाला असं वाटतंय का? नाही, माझी फक्त एकच अपेक्षा आहे की फक्त कोल्हापूरचा विकास व्हावा, भागाचा विकास व्हावा, एवढीच फक्त अपेक्षा आहे. कोणताही नगरसेवक असू दे किंवा कोणतंही असू दे, माहितीच असू दे, माहिती आता वरती केंद्रात माहितीच आहे, मला खाली पण माहितीच पाहिजे इथं. त्यामुळे आता हे माझे मित्र सांगतात की जसं वरती जशी निधी मिळते तसं खाली पण निधी मिळेल, तशी निधी खाली मिळून देखील त्याच्या निधीचा व्यवस्थित वापर करावा प्रत्येक नगरसेवकांनी आणि भागाचा विकास व्हावा, कोल्हापूरचा विकास व्हावा, हीच अपेक्षा. या वेळेला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत अनेक जण आहेत, त्यामध्ये तरुण पण आहेत, अनुभवी चेहरे पण आहेत. पण अनुभवींना तुम्ही प्राधान्य देणार की तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देणार? तरुणांना पण द्यायला पाहिजे ना, त्यात आता ज्या पिढीला की नाही तरुणांना पण संधी द्यायला पाहिजे. बर, तेच नगरसेवक तेच हे काय हे नाही ना. तिने खालच्या नवीन जे आता हे आहेत नगरसेवक होणार यंग पिढी, त्यांना शिकवायला पाहिजे त्यांना, किंवा त्यांना काय असं ते अनुभव, त्यांचा अनुभव जुन्या यांचा ते खालच्यांना द्यायला पाहिजे नवीन पिढीला. डांगे गल्ली, तुमच्या या डांगे गल्लीनं आजपर्यंत अनेक कोल्हापूरच्या किंवा कोल्हापूर शहरात जिल्ह्याच्या दृष्टीनं अनेक विकास प्रश्नांवर आवाज उठवायचं काम केलेलं आहे. काय वाटतंय, कोल्हापूरच्या विकासाला जर विकास बदलायचा झाला तर काय करावं लागेल? नाही, आमचं कसं आहे, डांगेगली तरुण मंडळ जे कोल्हापूरात ऐतिहासिक आम्ही सीन साजरं करतो गणपतीच्या वेळी, ते कोल्हापूर कसं असावं हेच मान्य आमची जास्त असते. ह्या पद्धतीने असावं आणि आमचं ह्या डांगेगली तरुण मंडळाचं अनुकरण करावं असं आमची मान्य असते. कसं असते, कोल्हापूर कसं असावं, पाण्याची व्यवस्था कशी असावी, धरणाचं पाणी कसं हे वाटप झालं पाहिजे, रोडची समीक्षा कशी असावी, परत विमानतळ कसं असावं, रेल्वे स्टेशन कसं असावं. आम्ही इथं म्हणजे जे काय आम्हाला पाहिजे कोल्हापूरला ते इथं गणपतीच्या माध्यमातून आम्ही मांडलं जातो. तसं जे आतापर्यंत तुम्ही इतक्या वेळेला मांडलं, दाखवलं, त्या देखाव्याच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, पण ते बदललं का? बदलले की थोडं. कसं आहे, तुम्ही जसं आम्हाला प्रश्न विचारताय तसं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एखादी चांगली भावनिक एखादी गोष्ट तुम्हाला, तर तुम्ही म्हणजे तो विचारच करणार, पण तुम्हाला ती संधी मिळायला पाहिजे आणि आम्ही संधी देण्यात, तुम्ही संधी उपलब्ध करा, आम्ही ते विचार मांडण्याचा प्रयत्न करतो तुमच्याबरोबर. आम्ही ते विचार मांडत आहोत आणि ते विचार आमचं सक्सेस होणार. आज ना उद्या आमचं कोल्हापूर आमचं म्हणजे सर्वात टॉपवर असणार महाराष्ट्रात. या वेळेला 4 नगरसेवक तुम्हाला निवडायचे आहेत. ते निवडत असताना तुम्ही त्यांच्या समोर तुमचे जे नागरिक म्हणून जे आपल्याला बोललं पाहिजे ते बोलून दाखवणार का? हो, दाखवणार की. आम्हाला त्यांच्याकडनं काहीच अपेक्षा नाही आणि आमचं कॉर्पोरेशन काय काम असत नाही, पण आम्हाला जनतेच्या सुविधा फक्त द्या. आमचं वैयक्तिक तुमच्याकडे काही काम असत नाही, आम्ही समर्थ आहोत काम करायला. पण आम्ही तुम्हाला मतदान देतोय, फुकट मतदान देतोय, विकलं जाणार नाही आम्ही मतदानाला, पण तुम्ही आमच्या सुविधासाठी हे राबवलं पाहिजे. माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, यावेळीची निवडणूक पैशाच्या जीवावर होणार असं म्हटलं जातंय. असणं चालणारच की, म्हणजे पैशाचं पण असणार आणि जनतेच्या ह्याच्यातनं पण असणार, हिताची पण असणार. सर्वसामान्य लोकांना हित हे पाहिजे, काय पाहिजे, विकास पाहिजे. पैसे ज्यांना घ्यायचे ते घेऊन द्यात, पण आमचं एक ठाम मत आहे की आम्हाला ज्या माणूस आमच्या दारात येईल
उमेदवार आम्ही त्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत की आमची ही सुधारणा झाली आहे. तुमच्याकडनं कुठल्याही अपेक्षा नाही. गटर शौच झाले, आरोग्य विषय झाले पाहिजे आम्हाला, आणि रस्ते चांगले झाले पाहिजे, लाईटची संध्याची व्यवस्था झाली पाहिजे व्यवस्थित. हेच आमचे प्रामुख्याने 4-5 मागण्या आहेत. आणि कोल्हापूर जसं सुधारत हे जास्त विचार तुम्ही करावा असं आमचं ठाम मत आहे. मित्रा, तुला काय वाटतंय? आजपर्यंत आपण जनजागृती केली, सगळं केलं, मात्र कोल्हापूर बदललंय असं दिसलं का? नाही, बदललेलंच नाही, तिथल्या तिथंच आहे. तेच प्रश्न परत, रस्ते, वीज, शौचालय, बाथरूम, ह्यातच आपण ह्याच्या पलीकडे आपण गेलेलोच नाही असं मला वाटते. आता मी मगाशी म्हटलं की IT क्षेत्र यायला पाहिजे. IT क्षेत्र येऊन त्यातनं आपल्या तरुण मुलांना रोजगार मिळेल ह्यातनं, किंवा महापालिकेची जर हद्दवाढ झाली, जसं आता अविनाश साळुंखे सरांनी सांगितलं की हद्दवाढ झाल्यावर आणि रोजगाराच्या संधी आपल्या युवकांना सुद्धा उपलब्ध होईल आणि त्यातले ग्रामीण मुलांना सुद्धा त्या ठिकाणी रोजगार मिळेल असं. त्यामुळे हद्दवाढ होणं हे काळाची गरज आहे आणि ही व्हावी. आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 6 मधील डांगे गल्ली परिसरात आपण नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी बघितलं की डांगे गल्ली तरुण मंडळाच्या माध्यमातून अनेक जी विकास कामांच्या संदर्भात किंवा कोल्हापूरचे जे प्रश्न आहेत, कोल्हापूर कसं असावं याचं डेमॉन्स्ट्रेशन या गणपतीच्या देखाव्यातून प्रत्येक वर्षी केलं जातं. आणि त्याचं अनुकरण जर महापालिकेनं केलं तर नक्कीच कोल्हापूरचा विकास आणि कोल्हापूर बदलायला वेळ लागणार नाही, अशा प्रत्येक प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेल्या आहेत. आणि यावेळेला महापालिकेवर महायुतीची सत्ता यावी, कारण केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे आणि तीच सत्ता जर कोल्हापुरात आली तर कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि त्या निधीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल असं देखील या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.